ओम. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नमो गौरी नंदना शिवपुत्र गजानना, करुणी तव वंदना कथा पुढे चालवी. शारदा माई धरी हात तीच स्व करे लिहवीत, शब्दास अर्थ सुगंध देत असे आगळा. पाठी राखा गुरु होऊनी बोल म्हणे अमृतवाणी, पूर्ण होवो साई कहाणी संत सेवा घडू दे. श्रोते ऐकोनी कथानक प्रसन्न होती एक एक, साई कथा त्या अलौकिक सुखविती सकळास. शब्द ब्रह्म पूर्ण साई परब्रह्माची खूण साई, साई सर्वांचा माय बाप भाई, साई एक सद्गुरु असती जरी द्वारका माईत, दूर भक्तांच्या स्वप्नात जात, कुणा रक्षिती संकटात देती दृष्टांत नवनवे. कुणा सांगून हिताच्या गोष्टी, कुणा कठोर शासन करती, कुणा कशाची भीती दाविती, हेतू एकच कल्याण. आधी देती स्वप्न दर्शन मग घडविती प्रत्यक्ष दर्शन, कुणा प्रेमाने जवळ करून तर लोटिती दूर कुणा. राली बंधू ग्रीक व्यापारी, लक्ष्मी छंद त्यांचे पदरी, मुनशीची तो नोकरी करी दूर मुंबई क्षेत्रात. एके दिनी म्हातारा एक त्याने पाहिला स्वप्नी अलौकिक, फकीर वेश तेज सुरेख मुखावरी झळाळे. तीच मूर्ती कीर्तनात दास गणूंच्या पाही तस्बिरीत, म्हणती हे साई साक्षात दैवत शिर्डी गावचे. स्वप्न आणि प्रतिमा दर्शन घडे लक्ष्मी चंदास भाग्यवान, नाव साईनाथ कळे मागून दर्शना ओढ लागली. उसनवारी केली दर्शना प्रवासात चौकशी नाना, लक्ष्मी छंद येई दर्शना साई भेटीस शिर्डीत. पुढे जाऊन लागला चरणी प्रक्षाळी चरण प्रेमाश्रूंनी, सप्रेम मानस पूजा करूनी झाला चरणी आश्रित. तव बाबा काय म्हणती रस्त्याने कारे भजन करीती, अनेका पुससी माझी महती. काय कारण ते बाबा आपली शंका आपण फेडावी, ऐकली गोष्ट ती पहावी, खात्री करून मग ठेवावी निष्ठा भक्ती पायासी. हे ऐकता उद्गार तयास वाटे चमत्कार, साई जाणे मन विचार मन कवडा संत हा. राहिला तेथ थोडा काळ दर्शनास येई तो त्रिकाळ, स्वप्न प्रतिमा दर्शन मेळ घालीत असे मनोमनी. सत्संग लाभला साईंचा प्रसाद मिळाला सांज्याचा, आशीर्वादही तो संतांचा भाग्य त्याचे उजळले. जसा धरावा मनी भाव भेटे तया तैसा देव, या वचनाचा गोड अनुभव लक्ष्मी चंदास लाभला. निरोप घेता करी प्रार्थना दर्शन घडावे पुन्हा पुन्हा, साई नामाचा विसर मना कदापि न पडावा. बाबा म्हणती तया लागून भजन हेच माझे स्मरण, मी धावेन देण्या दर्शन ठेव विश्वास अंतरी. बाबा म्हणती तया लागून भजन हेच माझे स्मरण, मी धावेन देण्या दर्शन विश्वास ठेव अंतरी. ऐका एक कथा दुसरी पायी बांधोनी प्रेम दोरी, स्वप्नात जाऊनी सत्वरी आणली दर्शना ती माई. बाई साईंची होती भक्त स्वप्नी जाऊनी काय मागित, आज खिचडी नैवेद्याप्रत आम्ही भावाचे भुकेलो. पत्नी ती म्हणे पतीला मजसी स्वप्न दृष्टांत झाला, साई भुकेला नैवेद्याला खिचडी प्रसाद मागतो. पती सहितो हर्ष झाला उभयता आले दर्शनाला, संकल्प खिचडी नैवेद्य केला भरवू म्हणती साईस. शिर्डीची होती एक पद्धत बाबा जेवती पडद्याच्या आत, कुणी न आत प्रवेश करीत जोवर चाले भोजन. बाई तिष्ठती दारात हाती खिचडी प्रसाद ताट, उशीर झाला का येण्याप्रत ऐसा मनी विचार. तोच आली साईंची स्वारी पडद्या आतून ती बाहेरी, म्हणे भूक लागली भारी दे ताट खिचडीचे. ताट घेऊन हातात एक एक घास घाली तोंडात, ते पाहोनी माईचे चित्त तृप्त झाले क्षणात. मारली हाक जाऊनी पोचली साईनाथे खिचडी चाखली, भिल्लीण शबरी जशी तोषली बोरे खाता श्रीरामे. माझी या भक्तांची मजप्रती किती काळजी ते दाविती, साई सर्व मनोरथ जाणती सांगता अथवा न सांगता. जे ज्याच्या पचनी पडावे तेच त्यास प्रेमे भरवावे, विनमुख कुणा न पाठवावे रीत साईनाथांची. राव बहादूर साठ्यांचे पदरी मेघा गुजराती ब्राह्मण सेवे करीत होता पुन्हा पहा नोकरी, होता जोका शिवभक्त. साठे भक्त साईबाबांचे वेड साई दर्शनाचे, शिर्डीत संपादन जागेचे करोनी वाडा बांधला. त्यांचे होते एक प्रयोजन शिर्डीस येती भक्त धावून, त्यांची सोय व्हावी म्हणून वाडा एक उभारिला. मेघा ब्राह्मण सवे घेऊन स्वारी आली साठ्यांची दर्शनी, साई सेवेत मेघा सोडूनी ऐसे होते त्यामनी.
मेघा विचारी साठ्यांप्रत, बाबा सांगा कोण असत धर्मपंथ कोणते दैवत, सांगा साईनाथांचे मी मूळचा शिवभक्त, का पुजावे त्या फकीरा प्रत, अल्लाचा जो बंदा म्हणत असे स्वतःच सर्वदा, विकल्प ऐसा तयाचे मनी, साठ्यांचा आग्रह म्हणून तो येताच साई दर्शनी, काय बाबा करी नाट्य, जातपात धर्मपंथ ऐसा विकल्प जयाचे मनात, त्याने का द्वारका माईत यावे फकीर दर्शना, चढू नको माझी पायरी, सलगी नको चल हो दुरी, भुलसी बाह्य रूपावरी, कळे न मूढा अंतरंग, साठे म्हणती मेघास बाह्य रूप का पाहतोस, साई तुझाच शिव त्यास, आत्मतत्वी ओळखी रे, साईंचा क्रोध वरवरचा, जाणती भाव अंतरीचा, म्हणती शिवपूजनाचा नेम इथेही सांभाळ, स्वप्नी त्रिशूळांची खूण स्वीकारून गंगा स्नान, त्यांच्या शिवोपासनेतून साई सेवा स्वीकारी, शिव तोची साई राम, साई तोची मेघश्याम, तो परमात्मा पुरुषोत्तम, कळो आले मेघास, कृतीने दूर मनाने जवळ, साई सर्वांस साई घेती प्रेमळ, कृपा प्रसाद भक्ता भरवून करीती त्यांची संतुष्ट, साई साक्षात ईश्वर सकळ विश्वाचा सूत्रधार, तयाचा सर्वत्व स्वैर संचार, साक्षी मन इच्छेचा, माते परिभक्तांवर प्रीती, राग लोभ ना तया चित्ती, साई चरणी श्रद्धा ठेविती, कुमारिकांना पतीची प्राप्ती, होय सुख सौभाग्य प्राप्ती, साईनाथ कृपावंत, साई कृपेचे हे वरदान म्हणून घडले सारांश लेखन, ते तुम्ही घ्यावे गोड मानून, श्री गोविंद तनय विनवित सेती, श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा गजवदना, कृपा करी रे गौरी नंदना, दे काव्य शक्ती कथना, साई चरित्र ही कथा. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री लक्ष्मीनारायणाय नमः. ओम श्री कृष्ण राम शिव मारुत्यादि रूपाय नमः. ओम शेषशायिने नमः. ओम गोदावरी तटशील दिवासिने नमः. ओम भक्त हृदयालयाय नमः. ओम सर्व हन्नीलयाय नमः. ओम भूतावासाय नमः. ओम भूत भविष्य भववर्जिताय नमः. ओम कालातीताय नमः. ओम कालाय नमः. ओम कालाय नमः. ओम कालदर्प तुमनाय नमः. ओम मृत्युंजयाय नमः. ओम अमर्त्याय नमः. ओम मर्त्य भयप्रदाय नमः. ओम जीवाधाराय नमः. ओम सर्वाधाराय नमः. ओम भक्तावन समर्थाय नमः. ओम भक्तावन प्रतिज्ञाय नमः. ओम अन्न वस्त्रदाय नमः. ओम आरोग्य क्षेमदाय नमः. ओम धन मांगल्य प्रदाय नमः. ओम रिद्धी सिद्धिदाय नमः. ओम पुत्र मित्र कलत्र बंधुदाय नमः. ओम योग क्षेमाय नमः. ओम योग क्षेम वहाय नमः. ओम आपद बांधवाय नमः. ओम मार्ग बंधवे नमः. ओम भक्तिमुक्ती स्वर्गापद वर्गदाय नमः. ओम प्रियाय नमः. ओम प्रीतिवर्धनाय नमः. ओम अंतर्यामिने नमः. ओम सच्चिदानंदात्मने नमः. ओम नित्यानंदाय नमः. ओम परम सुखदाय नमः. ओम परमेश्वराय नमः. ओम परब्रह्मणे नमः. ओम परमात्मने नमः. ओम ज्ञानस्वरूपिणे नमः. ओम जगत पित्रे नमः. ओम जगत्पिताय नमः. ओम भक्तानां मातृधातृ पितामहाय नमः. ओम भक्ता अभय प्रदाय नमः. ओम भक्त पराधीनाय नमः. ओम भक्ता अनुग्रहकारकाय नमः. ओम शरणांगत वत्सलाय नमः. ओम भक्ती शक्ती प्रदाय नमः. ओम ज्ञान वैराग्यदाय नमः. ओम प्रेम प्रदाय नमः. ओम संशय हृदय दौर्बल्य पापकर्म वासना क्षय कराय नमः. ओम हृदय ग्रंथी भेदकाय नमः. ओम कर्मध्वंसिने नमः. ओम शुद्ध सत्व स्थिताय नमः. ओम गुणातीत गुणात्मने नमः. ओम अनंत कल्याण गुणाय नमः. ओम अमित पराक्रमाय नमः. ओम जयिने नमः. ओम दुर्धर्षाक्षोभ्याय नमः. ओम अपराजिताय नमः. ओम त्रिलोकेषु अविघातगतये नमः. ओम अशक्य रहिताय नमः. ओम सर्वशक्तिमूर्तये नमः. ओम स्वरूप सुंदराय नमः. ओम सुलोचनाय नमः. ओम बहुरूप विश्वमूर्तये नमः. ओम अरूपाव्यक्ताय नमः. ओम अचिंत्याय नमः. ओम सूक्ष्माय नमः. ओम सर्वांतरात्मिने नमः. ओम सर्वांतर्यामिने नमः. ओम मनोवागतीताय नमः. ओम प्रेममूर्तये नमः. ओम सुलभ दुर्लभाय नमः. ओम असहाय सहायाय नमः. ओम अनाथ
नाथ दीनबंधवे नमः ओम सर्वा भारभृते नमः ओम सर्व भारभृते नमः ओम अकर्मानेक कर्म सुकर्मिणे नमः ओम पुण्यश्रवण कीर्तनाय नमः ओम तीर्थाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम सतागतये नमः ओम सत्परायणाय नमः ओम लोकनाथाय नमः ओम पावनानघाय नमः ओम अमृतांशवे नमः ओम भास्कर प्रभाय नमः ओम ब्रह्मचर्य तपश्चर्या दिसुव्रताय नमः ओम सत्यधर्मपरायणाय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम सिद्धसंकल्पाय नमः ओम योगेश्वराय नमः ओम भगवते नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम सत्पुरुषाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम सत्यतत्वबोधकाय नमः ओम कामादिंक्ष वैरीध्वंसिने नमः ओम अभेदानंदानुभवप्रदाय नमः ओम समसर्व सम्मत सम्मताय नमः ओम दक्षिणामूर्तये नमः ओम वेंकटेश रमणाय नमः ओम अद्भुतानंदाचर्याय नमः ओम प्रपन्नार्तिहराय नमः ओम संसार सर्व दुःख क्षयकराय नमः ओम सर्वाविद सर्वतोमुखाय नमः ओम सर्वांतर्बहिर्स्थिताय नमः ओम सर्व मंगल मांगल्याय नमः ओम सर्व मंगल मंगलकराय नमः ओम सर्वाभीष्टप्रदाय नमः ओम समर सन्मार्ग स्थापनाय नमः ओम श्री समर्थ सद्गुरु साईनाथाय नमः ओम भवसागर तारणाय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम भवभयहराय नमः ओम श्री सद्गुरु साईनाथाय नमः आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाणून आनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग आरती साई बाबा जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घना ऐसी तुझी हिमाव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरणच सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा आरती साई बाबा इच्छित दीन चातक निर्मळतोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा पुली बाक आरती साई बाबा ओम साईनाथार्पणमस्तु।